तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। कर्जमाफी, पीक विमा आणि जमीन प्रश्नांवरून किसान सभेच्या राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात किसान सभेच्या शिष्टमंडळाची राज्य सरकारच्या 3 मंत्र्यांसोबत 2.5 तास चर्चा झाली। बैठकीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील उपस्थित होते। नियमित कर्जदारांना 2 लाख रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून या संदर्भातील ठोस प्रस्ताव 30 ऑगस्टपूर्वी कर्जमाफी उपसमिती व मुख्यमंत्र्यांसमोर मांडून निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे। 2017 व 2019च्या कर्जमाफीतून वंचित शेतकऱ्यांना लाभ देणे, प्रलंबित प्रोत्साहन अनुदानाच्या याद्यांचा प्रश्न सोडवणे, फार्मर आयडी पडताळणीतील अडचणी दूर करणे तसेच उपसा सिंचन योजनेतील थकीत कर्ज माफ करण्याबाबतही कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे। पीक विमा ट्रिगर पुन्हा लागू करण्यासाठी प्रस्ताव तसेच 2025च्या अतिवृष्टीसाठीच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली प्रत्येकी 17,500 रुपयांची पीक विमा भरपाई देण्याबाबत कृषी विभागाकडून मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर केला जाणार आहे। देवस्थान व गायरान जमिनी, वरकत जमीन आणि घरांच्या तळ जमिनीबाबतही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले। वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीबाबत 18 ऑगस्ट रोजी मंत्रालयात बैठक घेण्यात येणार आहे। शेतकऱ्यांना वेळेत पुरेशी खते उपलब्ध करून देणे, खतांसोबत इतर वस्तूंचे लिंकेज करणाऱ्यांवर कारवाई करणे आणि FPO संचालक शेतकऱ्यांना रेशनसह राजकीय योजनांपासून वंचित ठेवले जाऊ नये यासाठीही उपाययोजना करण्याचे बैठकीत ठरले। दरम्यान बैठकीत झालेल्या निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा किसान सभेने दिला। बैठकीला डॉक्टर अशोक ढवळे, JP गावित, डॉक्टर अजित नवले, आमदार विनोद निकोले यांच्यासह किसान सभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता गजानन खंडारे, मुंबई। किसान सभेने जे प्रचंड आंदोलन 10 ऑगस्ट रोजी जेल भरोच्या माध्यमातून महाराष्ट्रभर केलं, त्या पार्श्वभूमीवर आज पुणे कलेक्टर कार्यालयावर एक व्यापक बैठक पार पडली, ज्याच्यामध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे साहेब, महसूल मंत्री बावनकुळे साहेब आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे हजर होते। अत्यंत सकारात्मक या चर्चेमध्ये किसान सभेचे राष्ट्रीय नेते डॉक्टर अशोक ढवळे, आमचे नेते किसान सभेचे माजी राज्याध्यक्ष कॉम्रेड JP गावित, अजित अभ्यंकर, आमदार विनोद निकोले, आमचे अध्यक्ष उमेश देशमुख, मी अजय बुरांडे, उद्धव पवार आणि अनेक नेते आमचे उपस्थित होते। त्याचबरोबर गुरव समाज संघटनेचे सुद्धा अण्णासाहेब शिंदे हजर होते। जवळजवळ 1.5-2 तास बैठक झाली। याच्यामध्ये मुख्यतः नियमित कर्जदार आणि वंचित कर्जदारांच्या बद्दल सविस्तर चर्चा झाली। अनेक टेक्निकल मुद्दे या बैठकीमध्ये मार्गी काढण्यात आलेले आहेत। विशेषतः कर्ज पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना न्याय देणं, 2009, 2014, 2017, 2019 या सगळ्या कर्जमाफ्यांमधून जे शेतकरी वंचित राहिले, या सगळ्यांना न्याय देण्याबाबतचे शासनादेश काढण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे, जो अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय आहे। मयत शेतकऱ्यांचे ॲग्रिस्टॅक निघत नाही आहेत, हाताचे ठसे उमटत नाही, म्हणून ॲग्रिस्टॅकचे प्रॉब्लेम्स आहेत, त्यांना सुद्धा कर्जमाफीतून वंचित ठेवलं जाणार नाही, याच्याबद्दलचा अत्यंत मोठा निर्णय यावेळी झालेला आहे। जे पुनर्गठित केलेले शेतकरी आहेत त्या कर्जदारांना सुद्धा कर्जमाफीचा न्याय देण्याचा निर्णय या बैठकीमध्ये झालेला आहे। नियमित कर्जदारांना केवळ 50,000 रुपये दिले, त्यांना किमान 2 लाखापर्यंतची कर्जमाफी दिली पाहिजे, याच्याबद्दल प्रचंड घमासान चर्चा या बैठकीमध्ये झाली। बावनकुळे साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे या दोनही मंत्री महोदयाने याबद्दल आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की नक्कीच याच्याबद्दल सकारात्मक निर्णय राज्य सरकार घेईल। माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर ते तातडीनं भेटत आहेत। त्या व्यतिरिक्त जी कर्जमाफीच्या बद्दलची समिती गठीत करण्यात आलेली आहे, तिची बैठक पुढच्या आठवड्याच्या आत घेऊन या नियमित कर्जदारांना न्याय देण्याच्या बद्दल सरकार सकारात्मक निर्णय करेल, अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे। आम्ही त्याच्याबद्दल विनंती त्यांना केलेली आहे की 10 तारखेच्या आंदोलनानंतर परत एकदा आंदोलनाचा आणि दत्तात्रय भरणे साहेब यांच्या मतदारसंघामध्ये सत्याग्रहाचा निर्णय आम्ही घेतलेला होता। 30 तारखेपर्यंत याबाबत आम्ही वाट पाहू। 30 तारखेच्या आत ही बैठक होईल। त्या बैठकीत काय निर्णय येतो हे पाहून आम्ही पुढच्या आंदोलनाची दिशा याबाबत ठरवणार आहोत। अशा प्रकारचा निर्णय आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे। मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये नियमित कर्जदारांना न्याय मिळाल्याशिवाय लढा मागे घेतला जाणार नाही, याच्याबद्दलचा सुद्धा स्पष्ट इशारा या निमित्ताने आम्ही दिलेला आहे। पीक विम्याच्या ट्रिगरबद्दल प्रचंड चर्चा झाली। त्याच्याबद्दल तातडीनं कृषी आयुक्त जे त्या बैठकीत हजर होते आणि कृषी सचिव हजर होते, यांनी प्रपोजल तयार करावं
थ्रेशोल्ड यील्डच्या आधारे आणि क्रॉप कटिंगच्या आधारे जे निर्णय घेतले जातात ते अन्यायकारक आहे, हे तत्वता मान्य हे बैठकीमध्ये करण्यात आलेलं आहे. त्यामुळे हे ट्रिगर पुन्हा लागू करण्याच्या बद्दल तातडीनं प्रपोजल मंत्रिमंडळाच्या समोर सादर करणं आणि त्यावर निर्णय करण्याच्या बद्दलचं आश्वासन हे आजच्या बैठकीत आम्हाला देण्यात आलेलं आहे. 17,500 रुपये हे विम्याचे आपत्ती 2025ला जी आली त्याबाबत देण्याचं जे मान्य केलेलं होतं त्याबाबत सुद्धा तातडीनं प्रस्ताव हा तयार होईल आणि तो सुद्धा मंत्रिमंडळाच्या पुढे मान्यतेसाठी ठेवला जाईल. हे बावनकुळे साहेबांनी अत्यंत सकारात्मक आश्वासन त्या संदर्भामध्ये दिलेलं आहे. देवस्थान जमिनीच्या बद्दल जो कायदा करण्याच्या बद्दलची प्रक्रिया चालू आहे त्याच्यामध्ये देवस्थान जमिनी जे शेतकरी कसतात त्या व्यतिरिक्त ज्यांना बेकायदेशीररित्या डिस्प्लेस करण्यात आलेले आहे, तिथून विस्थापित करण्यात आलेले आहे, त्यांचे 4 प्रतिनिधी या समितीमध्ये घेण्याचा निर्णय आज झाला. आमच्या शिवाय त्या 4 प्रतिनिधींचं ऐकल्याशिवाय या कायद्याचं प्रारूप निश्चित केलं जाणार नाही असं ठोस आश्वासन बावनकुळे साहेबांनी आजच्या बैठकीमध्ये दिलेलं आहे आणि त्याचे लेखी आदेश हे तातडीनं काढण्याचा निर्णय झालेला आहे. कायदा होणार म्हटल्यानंतर या जमिनी आपल्या ताब्यातून जातील या भीतीपोटी देवस्थानच्या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांवर ठिकठिकाणी अन्याय होतोय. वाकडी या ठिकाणी तर लोकांना हुसकवणूक देण्यात आलेली आहे. याबाबत अण्णासाहेब शिंदे यांनी अत्यंत ठोसपणाने आपली बाजू मांडली. आम्ही सर्वांनी सुद्धा त्याच्यामध्ये भागीदारी केली आणि तातडीनं याबाबत मंत्रालयात बैठक घेऊन वाकडी आणि इतर कोणत्याही ठिकाणी अशा प्रकारे देवस्थानच्या शेतकऱ्यांना जर हुसकावून काढलं जात असेल तर ते थांबवलं जाईल आणि संबंधित अधिकाऱ्यांवर विशेषतः नगर जिल्ह्यातले काही अधिकारी जे अशा प्रकारे अन्यायाची बाजू घेत आहेत त्यांच्या बाबतीमध्ये मंत्रालयात बैठक घेण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे. वर्कस जमिनी ज्या ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत, डॉक्टर अशोक ढवळे आणि आमचे नेते आमदार विनोद निकोले, किरण गेहला यांनी अत्यंत त्याच्या बाबतीमधली बाजू मांडली आणि ह्या नवाच प्रकार आमच्या लक्षात आणून दिल्याबद्दल माननीय महसूल मंत्र्यांनी आमच्या ह्या नेत्यांचं अभिनंदन केलं आणि याबाबत कायदा करून ज्या गोदावरी परुळेकर, शामराव परुळेकर यांच्या काळापासूनचा जो प्रश्न पेंडिंग आहे तो प्रश्न निकाली काढण्यासाठीचा कायदा केला जाईल आणि त्याच्याबाबतची संबंध प्रक्रिया पुढच्या काळामध्ये तातडीनं केली जाईल हे आश्वासन आज मिळालेलं आहे. हा मोठा विजय या संदर्भामध्ये झालेला आहे. त्या व्यतिरिक्त सायपनचं जे कर्ज माफीचा निर्णय झालेला होता त्याच्यामध्ये व्याजासह आता ते माफ करावं लागणार आहे याच्याबद्दलचं प्रपोजल हे तातडीनं बनवून ते मंत्रिमंडळाच्या पुढे मांडलं जाईल. याच्याबद्दलचा सुद्धा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे. खूप सकारात्मक चर्चा जरी झालेली असली त्या पातळीवर गायरान जमिनीच्या बाबत कोर्टामध्ये जावं लागणार आहे कारण याच्याबद्दलचा एक सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय त्या आड येतोय आणि म्हणून या बैठकीमध्ये एक महत्वाचा निर्णय गायरानाच्या बद्दल झाला ज्याच्यामध्ये कोर्टात जाण्याबद्दलची पूर्ण यंत्रणा ही राज्य सरकार करेल. त्याबाबत आमचे प्रतिनिधी सुद्धा त्या संबंध प्लीडिंगमध्ये राहतील आणि गायरान शेतकऱ्यांना सुद्धा न्याय या संदर्भामध्ये देण्याच्या बद्दलची प्रक्रिया या बैठकीमध्ये आज मान्य करण्यात आलेली आहे. हे सगळे सकारात्मक निर्णय झालेले असताना त्याचबरोबर जे खतांच्या बाबत लिंकिंगचा जो प्रश्न आहे तो आम्ही पुन्हा उपस्थित केला. कृषी आयुक्तांना पुन्हा आदेश देण्यात आलेले आहेत आणि कुठे जर लिंकिंग होत असेल तर शेतकऱ्यांनी सरळ कृषी आयुक्तांकडे तक्रार करावी, अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याच्या बद्दलचे निर्देश आज पुन्हा या सगळ्या संदर्भामध्ये देण्यात आलेले आहेत. हे सकारात्मक निर्णय झाले असले तरी सर्वात महत्वाचा कळीचा मुद्दा हा 23,63,000 नियमित कर्जदारांचा आहे आणि त्याचबरोबर पीक विम्याचे ट्रिगर पुन्हा लागू करण्याचा आहे. याच्याबद्दल पुढच्या 8-10 दिवसामध्ये मंत्रालयात बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून हा निर्णय निकाली काढण्याचं आश्वासन आम्हाला मिळालेलं आहे. 30 तारखेपर्यंत या सकारात्मक निर्णयाची आम्ही वाट पाहणार आहोत. 30 तारखेच्या आज जी बैठक होणार आहे त्याच्यात काय निर्णय होईल त्या पद्धतीनं आम्ही निर्णय घेणार आहोत. परंतु नियमित कर्जदारांना न्याय मिळाल्याशिवाय आणि पीक विम्याचे ट्रिगर रद्द केल्याशिवाय पुन्हा लागू केल्याशिवाय हा लढा कोणत्याही पातळीवर मागे घेतला जाणार नाही हे सुद्धा आज आम्ही अत्यंत नम्रपणाने पण तितक्याच ठामपणाने मंत्री महोदयांना सांगितले.